2019 या वर्षातला नाताळ समय त्याने आपल्या जीवनात दाखवलेला आहे, माझ्या जीवनात दाखवलेला आहे. आणखी एक नाताळ, आणखी एक ख्रिस्ताचा जन्म साजरा करण्याची संधी दिलेली आहे, म्हणून मी त्याचे आभार मानतो. आणखी एक संदेश त्याच्याविषयीचा देण्यासाठी सहाय्य केलं, म्हणून मी त्याचे आभार मानतो. नाताळच्या संदेश मालिकेतला हा चौथा संदेश आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की दरवर्षाप्रमाणे आपण दर महिन्याचे सर्व रविवार आपण नाताळचे संदेश ऐकत असतो. कारण त्याच्यामध्ये इतकं काही आहे की ते फक्त एका संदेशाने एका दिवसापुरतं नाही. किती जण आमेन म्हणू शकतात? ते महिनाभर वर्षभर ऐकलं तरी ते संपणार नाही. आणि म्हणून हा चौथा संदेश आहे. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे नाताळाविषयीचे आश्चर्य, द वंडर ऑफ ख्रिसमस. नाताळाविषयीचे आश्चर्य. आणि शास्त्रभाग आहे लूक शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि वचन 8 ते 18. लूक चॅप्टर 2 वर्सेस 8 to 18. आता प्रभू येशूच्या जन्माविषयीची स्टोरी, कथा ही सुरुवातीपासून तर शेवटापर्यंत अद्भुत आहे. आणि ती किती वेळेस वाचली, ऐकली, तिचा अभ्यास केला तरीही तिच्यातलं उत्सुकता, तिच्यातलं आश्चर्य हे कधी संपत नाही. त्या स्टोरीमध्ये आपण वाचतो की देवदूत आहेत, स्वप्न आहेत, भविष्यवाण्या आहेत, राजे आहेत, देणग्या आहेत आणि देवाचा गौरव देखील स्वर्गातून प्रगट झालेला आहे. आणि आपल्या नाताळचे गीत देखील त्याचं गौरव आणि हे आश्चर्य व्यक्त करतात. आणि म्हणून नाताळ हा एक आनंदाचाच क्षण किंवा आनंद करण्याचाच दिवस किंवा समय नसून आश्चर्य करण्याचा देखील आहे. आणि मला असं वाटतं की अलीकडील काही वर्षापासून लोक आनंद व्यक्त तर करतात, परंतु आश्चर्यचकित फारच कमी लोक होतात. परंतु प्रभू येशूच्या जन्मामध्ये आनंद तर आहेच, पण आश्चर्य देखील आहे. आणि आजच्या संदेशात आपण पाहू की कोणत्या गोष्टी आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. जर तुम्ही आश्चर्यचकित झालेले नसाल, जर तुम्हाला दर शेकडाप्रमाणे आणखी एक नाताळ आलेला आहे असं जर वाटत असेल, जुनं झाल्यासारखं, पुराणं झाल्यासारखं वाटत असेल, तर माझी प्रार्थना आहे, विनंती आहे की तुम्ही काळजीपूर्वक ऐका. की नाताळाच्या प्रभू येशूच्या जन्माबद्दलचे आश्चर्य जर आपल्याला समजले तर नक्कीच आपण अचंबित, आश्चर्यचकित होऊया की तो कोण आहे आणि कशासाठी आला आणि देवाने त्याच्याद्वारे आपल्यासाठी काय केलेलं आहे. आता आपण त्याच्या जन्माबद्दलचे वृत्तांत, जन्माबद्दल घडलेल्या घटना ह्या लक्षात ठेवू शकतो आणि लक्षात ठेवतो, परंतु त्याचं आश्चर्य आपल्याला होत नाही, ते आश्चर्य वाटत नाही आहे. आणि म्हणून काही गोष्टी आपण प्रभू येशूच्या जन्माविषयीच्या पाहणार आहोत की ज्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट, त्याच्या दीनावस्थेतील जन्माबाबत आपण आश्चर्य करूया. लेट अस वंडर ॲट हिज हंबल बर्थ. मिखाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि याच्या 2ऱ्या वचनात काय लिहिलेलं आहे बघा. मायका चॅप्टर 5 and verse 2. मिखाचं पुस्तक जुन्या करारातल्या याचा 5वा अध्याय 2ऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे. आणि मिखा संदेष्टाने केलेली ही भविष्यवाणी आहे. हे बेथलेहेम एफ्राता, यहूदाच्या हजाराप्रमाणे तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून, अनादी काळापासून आहे. आता बेथलेहेम हे एक क्षुल्लक असं ठिकाण होतं. हे काय फार प्रसिद्ध नावाजलेलं असं गाव नव्हतं आणि कोणालाही त्याच्याबद्दल जास्त विशेष माहिती नव्हती. खरं तर पवित्र शास्त्रामध्ये 2 बेथलेहेमाचा उल्लेख आहे. आणि या ठिकाणी जे बेथलेहेम सांगितलेलं आहे ते अतिशय क्षुल्लक, किरकोळ असं होतं, ज्याच्याबद्दल लोक कधी विचारही करत नव्हते. आणि त्या भविष्यवाणीमध्ये मिखा संदेष्टा म्हणतो की तुझ्यातून हे बेथलेहेम एफ्राता हजाराच्या गणनामध्ये
यहूदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, अतिशय अल्प क्षुल्लक आहे. तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्रायलचा शास्ता होईल. म्हणजे बेथलेमातून एक जण निघेल जो इस्रायलचा शास्ता होईल किंवा अधिकारी होईल. आणि मग दुसरी गोष्ट त्या दुसऱ्या वचनात त्याने सांगितलेली ती ही की त्याचा उद्भव, त्याचा पृथ्वीवर येणं जाणं, प्रगट होणं हे प्राचीन काळापासून आहे. पहिलं आश्चर्य हे आहे. जरा इकडे लक्ष द्या. तुम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे की जी जिवंत आहे परंतु जी जन्मली, असं कोणी आहे का? नाही. ती एकच व्यक्ती आहे आणि होती, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो जन्मापूर्वी जिवंत होता, जन्मानंतर आजही युगानुयुग जिवंत आहे. आमेन. आणि म्हणून हे पहिलं आश्चर्य आहे. तिमोथेला पहिले पत्राचा 3 अध्यायामध्ये पाऊल तिमोथेला लिहिताना ह्याविषयी काय लिहितो बघा. 1 तिमोथी चॅप्टर 1 3:16, पहिले तिमोथी 3:16 ह्याविषयी लिहिताना पाऊल असं म्हणतो, सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे, तो देहाने प्रगट झाला, म्हणजे प्रभू येशूबद्दल, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. पाऊल म्हणतो की तो देहाने प्रगट झाला, म्हणजे त्याची सुरुवात जन्माने झालेलं नाही आहे. जन्मण्यापूर्वी तो होता, तो अस्तित्वात होता, जिवंत होता. कितीचं नामेन म्हणू शकता. त्याची सुरुवात जन्माने नाताळाला झालेली नाही, त्याचं पृथ्वीवर येणं त्या दिवशी झालं. परंतु पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वी युगानुयुगातीपासून, अनंत काळापासून तो अस्तित्वात होता. प्रेज द लॉर्ड. हे पहिलं आश्चर्य आहे त्याच्या जन्माविषयीचं, की तो मानवी देहाने, मानवी शरीराने एक बाळ म्हणून प्रकट झाला, जगात आला. आणि हे नाताळाचं पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य असं आहे की त्याच्या मानवी घराण्याबद्दल आपण आश्चर्य करून या. लेट अस वंडर ॲट हिज ह्युमन फॅमिली. त्याच्या मानवी घराण्याबद्दल आपण आश्चर्य करूया. त्याचा जन्म नैसर्गिकरित्या झालेला नाही. मरिया योसेफापासून गर्भवती झाली नाही, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती राहिली. त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती गर्भवती राहिली. आणि म्हणून प्रभू येशूचा जन्म, त्याच्यामध्ये असलेलं रक्त हे निष्पाप निष्कलंक रक्त होतं. त्याचा जन्म विशेष आहे. का आहे? कारण तो जन्म नैसर्गिकरित्या झालेला नाही, तो वरून देवाच्या आत्म्यापासून झालेला आहे. म्हणून तो देव पण आहे आणि पूर्ण मनुष्य पण आहे. आमेन. यशया 7 आणि 14, यशया संदेष्टाने जवळजवळ 700 वर्षापूर्वी प्रभू येशूच्या आगमनाविषयीची, पहिल्या आगमनाविषयीची भविष्यवाणी करताना त्याने असं म्हटलेलं आहे. यशया 7 आणि वचन 14, यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. एक कुमारी की जिचा संबंध पुरुषाशी आलेला नाही, ती नैसर्गिकरित्या गर्भवती होणार नाही, तर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने अद्भुत रीतीने ती गर्भवती होईल आणि तिला एक पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल असे म्हणतील. ही आश्चर्याची गोष्ट आहे की त्याचा जन्म आश्चर्यकारक रीतीने झाला. आपण म्हणतो त्याच्यात काय एवढं? त्याच्यात हेच आहे, हेच विशेष आहे की त्याचा जन्म नैसर्गिक झालेला नाही आहे. त्याचे नाव इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्यात देव असे ठेवेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मरियाने ज्यावेळेस त्या बाळाला जन्म दिला त्यावेळेस तिने देवाला जसं काय हातात घेतलेला होता. देव मनुष्यरूप धारण करू एक बाळ म्हणून जन्मलेला होता. जगाचा, मरियाचा निर्माण करता एक बाळ म्हणून तिच्या हातात आलेला होता. हे दुसरं नाताळाचं आश्चर्य आहे. तिसरं नाताळाचं आश्चर्य, तिसरी गोष्ट जी आपल्याला आश्चर्यचकित करते ती ही की त्याला झालेल्या विरोधाबद्दल, की त्याला कशा प्रकारे विरोध झाला, त्याच्या जन्माच्या वेळेस कशा प्रकारचा विरोध झाला, काय काय घटना घडल्या. आपल्याला माहीत आहे की हेरोद राजाने
आणखी एक राजा जन्माला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस त्याने 2 वर्षाच्या खालील बालकांना मारून टाकण्याची आज्ञा केली, अशासाठी की हे पण बालक मारून टाकलं जाईल. आणि अशा रीतीने आपण पाहतो की त्याच्या जन्माच्या वेळेस आनंद झाला, उत्साह तर झालाच, पण विरोध देखील झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आजही आपण पाहतो की येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला, नावाला, त्याच्या लोकाला, मंडळीला जगभरातून, वेगवेगळ्या जाती धर्मियातून विरोध होत आहे. विरोध तेव्हा झाला, विरोध आजही होत आहे आणि होईल, आणि त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याचा जन्माचा सर्वच आनंदाने स्वीकार करतील असं नाही. काही खुश होतील, काही ना संताप येईल, काही रागावतील, काही विरोधही करतील. प्रेज द लॉर्ड. आणखी एक गोष्ट आपण पाहतो की ज्यावेळेस तो जन्मला त्यावेळेस त्याला जन्म घेण्यासाठी कोणती जागा नव्हती. त्याने राजमहालात किंवा अशा आलिशान ठिकाणी जन्म घेतला नाही, तर एका गव्हाणीमध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये, जिथे जागा नव्हती, ज्यावेळेस योसेफ आणि मरिया त्या बेथलेमात पोहोचले आणि रात्रीची वेळ आणि त्यांनी विचारपूस केली, त्यांनी सांगितलं जागा नाही. कुठेही त्याला जागा नव्हती. किती विशेष आहे नाही का. ज्याने जग बनवलं तो स्वकीयांकडे आला, पण स्वकीयाने त्याचा स्वीकार केला नाही आणि त्यालाच जागा नाही. असं होतं का? झालं. त्याने सांगितलं जागा नाही, आणि मग सांगितलं की तिथं एक गोठा आहे, पाहिजे तर तो एक कोपरा छोटासा साफ करून घेऊ आणि तिथं तुम्ही रात्र काढू शकता. आणि अशा रीतीने त्या गोठ्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. हे एक नाताळाचं आश्चर्य आहे की सृष्टीचा विश्वासा निर्माण करता, तुमचा आणि माझा जगाचा तारणारा, त्याला जन्म घ्यायला पृथ्वीवर जागा नव्हती. हे तिसरं आश्चर्य नाताळाविषयीचं, त्याच्या जन्माविषयीचं आहे. आणि त्याचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्याचं स्वागत करायला, त्याला भेटायला, आनंद करायला किंवा वाट पाहणारे देखील कोणी नव्हते. प्रत्येकजण आपले कामधंद्यात, रुटीन बिझनेसमध्ये बिझी होते. ज्यांना माहीत होतं तो येणार आहे, जे दर शाबाताला वाचत होते त्याच्या भविष्यवाण्या, ते पण दैनंदिन कामकाजात होते आणि हे बाळ जन्माला आलेलं आहे आणि कोणाला कळलंही नाही. तसंच आजही आहे. नाताळ येतो आणि जातो आणि लोक म्हणतात की किती लवकर नाताळ आला, आणि कळतही नाही. म्हणजे आपण इतके बिझी आहोत, इतके धावपळीच्या जगात इतके व्यस्त आहोत की आपल्याला त्याचा जन्म झाला आणि त्याचा आश्चर्य करायला पण वेळ नाही आहे, त्याच्याविषयी आनंद करायला वेळ नाही आहे. हे तिसरं आश्चर्य आहे. आणि चौथं आश्चर्य हे लूक शुभवर्तमानाचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये, लूक चॅप्टर 2 वर्स 8, या ठिकाणी लूक काय लिहितो बघा, जो आपला शास्त्रभाग आहे. लूक 2 आणि वचन 8 मध्ये असं लिहिलेलं आहे. लूक चॅप्टर 2 त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले कळप राखीत होते. बघा. आणि मग पुढे जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे. लूक 2 आणि 8व्या वचनापासून आपण वाचूया. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भेऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि माहीत नव्हतं त्यांना हे घडणार आहे. नेहमीप्रमाणे दररोजच्या प्रमाणे त्यांचे कामकाज चालू होतं आणि अचानक एका रात्रीला ही घटना घडली. अचानक देवदूत प्रगट झाले मध्यरात्रीच्या वेळेस. अचानक त्यांना हे कळवण्यात आलं, देवाचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं आणि ते भयभीत झाले. प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस एक प्रकारची भीती पण आहे. काही जणांना भीती आहे देवाविषयीचं ऐकायला, की एक दिवशी हाच येशू ख्रिस्त जो जन्मला तो जगाचा न्याय करणार येणार आहे. भीती वाटते त्यांना. हे ऐकायला आनंद वाटतो की तो आशीर्वाद देणार आहे, क्षमा करणार आहे, पण तो न्याय करणाराही आहे, एक दिवशी न्यायाधीश पण होणार आहे, हे ऐकून भीती वाटते. म्हणून संमिश्र भावना नाताळच्या समय आपल्याला पाहायला मिळतात.
कोणी आनंद करतंय, कोणी आश्चर्य व्यक्त करतं, कोणी घाबरलेलं आहे, तर कोणी संतप्त झालेलं आहे, रागावलेलं आहे हेरोदासारखा. तर काही लोक धावपळीत आहेत, बिझी आहेत, त्यांना टाईम नाही आहे. तो जन्म झाला तरी पण. आणि मग वचन 10, देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद, हा मोठा आनंद आहे, हा छोटा आनंद नाही आहे, नुसता आनंद नाही आहे, तर हा मोठा आनंद आहे. आणि सर्वात मोठा आनंद कोणता माहिती का? रोग बरं होणं नाही, एखादा प्रॉब्लेम सुटणं नाही, नोकरी लागणं, एखादी गरज पुरवणं नाही, ते तर देवाच्या दृष्टीने क्षुल्लक आहे. सर्वात मोठा आनंद तेव्हा होतो ज्यावेळेस आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याशी ओळख होते, ज्यावेळेस आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो, ज्यावेळेस आपला देवाशी समेट होता, आपल्या पापांची क्षमा होती, तो सर्वात मोठा आनंद आहे. आणि त्याच्यासाठी हे सर्व धर्म कर्म आणि दान धर्म आणि सोनं नाणं हे वेगवेगळ्या धार्मिक स्थळामध्ये दिलं जात आहे की शांती मिळावी, सुख मिळावं, देवाशी समेट व्हावा, देव प्राप्ती व्हावी. पण ती देव प्राप्ती तेव्हा होती ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्याला कळतं की तो कोण आहे, तो मार्ग, सत्य व जीवन आहे. त्याने म्हटलं की माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. अनेक मार्गांपैकी एक मार्ग नाही, तर तोच एक मार्ग आहे. तो म्हणत नाही की माझ्याजवळ सत्य आहे, तो म्हणतो मीच सत्य आहे. त्याने असं म्हटलं नाही की माझ्याजवळ जीवन आहे, तो म्हणतो मीच जीवन आहे. म्हणून जे सर्व काही माणसाला लागतं ते इकडं तिकडं कुठं नसून त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला तो मिळतो, प्राप्त होतो, तेव्हा तो मोठा आनंद. आणि म्हणून हे म्हणतात की जो मोठा आनंद सर्व लोकांना, म्हणजे फक्त तुम्हालाच नाही, ह्या मेंढपाळालाच नाही, फक्त इस्रायल लोकांनाच नाही, फक्त 2000 वर्षापूर्वीचे त्या लोकांनाच नाही, फक्त चर्चच्या काही लोकांनाच नाही, तर सर्व लोकांना, सर्व म्हणजे सर्व देशाचे, जाती धर्माचे सर्व. कारण परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. माणसाने देव नाही निर्माण केला, देवाने माणूस आपल्याला निर्माण केलेला आहे. देव हरवलेला नाही आहे, तुम्ही आणि मी हरवलेला आहोत. तो आपल्याला शोधायला आला. मनुष्याचा पुत्र हरवलेले ते शोधावयास आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आणि मग पुढं काय झालं बघा, तीही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. तारणारा, माणसाला तारणाची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. माणूस स्वतःचं तारण करू शकत नाही, धर्माकर्माने तारण होत नाही. धार्मिक विधी, क्रिया, कर्म है ना, पुण्य करून तारण किंवा मोक्ष प्राप्ती होत नाही. तर तारण ही देवाची देणगी आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या देवदूताने त्या मेंढपाळांना सांगितले, तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. तुमच्यासाठी बरा करणारा, प्रॉब्लेम सोडवणारा नाही, तर तुमच्यासाठी तारणारा, तुम्हाला वाचवणारा जन्मलेला आहे. हालेलुया. तर तो तारणारा आहे. आणि ती खून ही की बाळंत्याने गुणवलेले, गव्हाणीत निजवलेले असे बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला. सर्व स्वर्ग अटेन्शनमध्ये होतं. हजारो वर्षापासून हे देवदूत वाट पाहत होते की एक दिवशी देव, त्याचा पुत्र, एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर जाणार आहे. आणि कोणाला ती संधी मिळेल, कोणाला तो चान्स मिळेल की जाऊन सांगण्याचा ती बातमी मरियेला, त्या निवडलेल्या मुलीला. म्हणून सर्वजण रेडी होते. आणि आपल्याला माहिती की गब्रियल देवदूताला देवाने पाठवलं. पण हा देवदूत मेंढपाळांशी बोलत असताना देखील बाकी ते देवदूत इतके उत्तेजित, उत्साहित झाले की त्यांना राहवलं नाही. या वचनात लिहिलेलं आहे की अकस्मात, अचानक स्वर्गातील सैन्याचा समुदाय. म्हणजे काय स्वर्गात सैन्य आहे का? हो. म्हणजे काय देवाचं सैन्य आहे का? हो. देवाचं सैन्य, दिव्यदूत. ज्यावेळेस आपण भक्ती करतो त्याचे दिव्यदूत आपल्यामध्ये उपस्थित असतात, म्हणून त्याची समक्षता आपल्याला जाणवते. हालेलुया. त्या सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. बघा, ते देखील देवाचा गौरव करू लागले.
देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती. त्यांच्यावर त्याचा म्हणजे देवाचा प्रसाद झालेला आहे. ते म्हणतात की आता मानव जातीवर देवाची कृपा सुरू झालेली आहे, कृपेचा काळ आलेला आहे. शास्त्र सांगतं की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. येशू ख्रिस्त शिक्षा द्यायला नाही तर तारण करायला आलेला आहे. तो दोष लावायला नाही तर क्षमा करायला आलेला आहे. तो आजारी पाडायला नाही तर आजार बरं करायला आलेला आहे. हालेलुया. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती पाहू. एकदम शॉकिंग, आश्चर्यचकित घटना होती. आयुष्यात कधी देवदूत पाहिले नाही, आयुष्यात कधी ही घटना घडली नव्हती. आणि हे सर्व अचानक झाल्यामुळे ते इतके आश्चर्यचकित, इतके भयभीत, इतके खुश झाले की त्यांना राहावलं नाही. बघा, ज्यांना देवाचं दर्शन, ज्यांना देवाचा अनुभव येतो ना, त्यांना राहावतच नाही. त्यांना सांगावं लागत नाही, हात वर करून देवाची स्तुती करा मोठ्याने, ते आपोआप होतं. प्रेज द लॉर्ड. ते म्हटलं की देवाने आपल्याला मध्यरात्रीला ही बातमी कळवली, आत्ताच्या आत्ता आपण जाऊन बघू ते बाळ कुठं आहे, कसं आहे. बघा, दुसरा दिवस उजडण्याची पण वाट पाहिलेली नाही. किती विशेषण आहे का. देव कोणाला त्याचं प्रकटीकरण देतो? जे उत्सुक आहेत. थंड लोकांना देत नाही आहे की जे म्हणतील की बघू उद्या जाऊ, परवा जाऊ. जे उत्सुक आहे त्यांना देव निवडतो की त्यांना माहीत आहे की तो आवेश, ती उत्सुकता महत्त्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहतो की अनेकांचा आवेश थंडावलेला आहे. जसं जसे नाताळ सेलिब्रेट होतात, जसं जसं वय वाढत जातं, माणूस स्लो डाऊन होतो, माणूस थंड होत जातो. पण तसं नाही. जसं जसं आपल्याला देवाचा अनुभव येत जातो आयुष्यात, जसं जसं त्याच्याविषयी कळत जातं, तसं तसं आपला आवेश आणि उत्साह वाढत गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपला उत्साह पाहून दुसरे उत्तेजित झाले पाहिजे. आमेन. की यांच्याजवळ कसं काय आहे, ख्रिस्ताच्या जन्माविषयी असं काय, आम्हाला पण सांगा. पण आपल्या जवळ जर उत्साह नसेल तर, आपण जर थंड प्रतिसाद देत असो तर, आज तुमचा प्रतिसाद नाताळाला कसा आहे तुम्हाला माहीत आहे. वचन 16. तेव्हा ते घाईघाईने गेले. बघा, घाईघाईने हा शब्द महत्त्वाचा आहे. फिरत फिरत नाही, घाईघाईने गेलेले. किती जण घाईघाईने चर्चला येतात. हातवर करू नका, मला माहीत आहे. घाईघाईने त्याला पाहण्यासाठी, घाईघाईने त्याची भक्ती करण्यासाठी, है ना. तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाने शिजवलेले बाळक ही त्यांना दिसली. त्यांनी त्यांना पाहिल्यावर, आता ऐका, त्या बाळकाविषयी देवदूताने जी गोष्ट त्यांना सांगितली होती ती त्यांनी कळवली योसेफ आणि मरियाला. कारण ते चकित झाले की हे मेंढपाळ कुठून, कसे काय एवढ्या मध्यरात्रीला अचानक कसं काय आले, कोणी सांगितलं. म्हणून त्यांनीच सांगितलं की आम्ही का आलो, कसे आलो आणि काय झालं. सर्वांनी त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीविषयी आश्चर्य केले. ऐकणाऱ्याने काय केले? आश्चर्य केले. नाताळविषयीचे आश्चर्य. नाताळ आश्चर्यचकित करणार आहे का? प्रभू येशूचा जन्म चकित करणार आहे का? जर तुम्ही चकित झालेले नसाल तर तुम्हाला नाताळ समजलेला नाही, तुम्हाला ख्रिस्त समजलेला नाही. कारण त्याचा जन्म हा आनंदित नाही तर आश्चर्यचकित देखील करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. है ना. कारण त्याच्या जन्मापूर्वी तो होता, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्याचा जन्म पवित्र आत्म्याने अनैसर्गिकरित्या झाला, ही आश्चर्याची गोष्ट आहे. त्याचा जन्मच्या वेळेस त्याला स्वतःला जागा मिळाली नाही, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी चौथी गोष्ट आपण पाहतो की त्याच्या जन्माच्या वेळेस पहिले जे भक्ती करणारे, त्याची स्तुती स्तवन करणारे जे लोक आले ते होते मेंढपाळ. आश्चर्याची ह्याच्यासाठी, नीट ऐका, त्या काळामध्ये समाजात मेंढपाळ हे सगळ्यात तळागाळातले लोक होते, तुच्छ लेखलेले लोक होते. आणि
नियमशास्त्राप्रमाणे किंवा रीतिरिवाजाप्रमाणे ते अशुद्ध होते. त्यांना मंदिरात जाण्याची, देवाची भक्ती करण्याची परवानगी नव्हती. आणि असे मेंढपाळ प्रभू येशूच्या जन्माच्या वेळेस त्या बाळाला पाहायला आलेले आहेत. म्हणून ही आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून लोकांना आश्चर्य वाटलं आणि योसेफ मरियाला पण आश्चर्य वाटलं की मेंढपाळ कसे काय आले. मेंढपाळ तर कधीच भक्तीला येत नाही, त्यांना अलाउड नाही आहे, ते अशुद्ध आहेत, त्यांनी बाहेर लांब थांबायचं आहे, पण ते कसे काय भक्तीला, ते कसे काय प्रभू येशूला पाहायला आलेले, हे एक आश्चर्य आहे. आणखी एक गोष्ट त्यांच्याबद्दल अशी की त्यांना कोणी सहजा स्वीकारत नव्हतं. त्यांची साक्ष किंवा त्यांचं म्हणणं देखील विचारात घेतलं जात नव्हतं. कोर्टात देखील ते साक्ष देऊ शकत नव्हते. त्यांचा द्वेष केला जात होता, कमी लेखलं जात होतं. पण आश्चर्याची गोष्ट ही, चौथं आश्चर्य नाताळाचं हे की देवाने अशा टाईपच्या लोकांना, अशा प्रकारच्या लोकांना प्रभू येशूचा जन्माविषयीची घोषणा करण्यासाठी आणि पहिलं दर्शन घेण्यासाठी बोलवलं. देवदूतांच्या द्वारे त्यांना आमंत्रण दिलं, देवदूतांच्या द्वारे त्यांना ही बातमी कळवली. किती विशेष आहे नाही का. धार्मिक लोकांना नाही, सुसंस्कृत लोकांना नाही, मेंढपाळांना देवाने ही बातमी कळवली की तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. त्यांच्यासाठी आश्चर्य होतं, त्यांनी तिथं येणं योसेफ मरियासाठी आणि बाकीच्या लोकांसाठी आश्चर्य होतं. आणि त्यांनी जाऊन त्याच्याबद्दल दुसऱ्यांना सांगणं हे देखील आश्चर्य होतं, कारण त्यांची साक्ष कोर्टातही ग्राह्य धरली जात नव्हती. आणि अचानक देवाने येशू ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी निवडलेलं आहे. किती विशेष आहे नाही का. हे मेंढपाळ प्रभू येशूचे पहिले साक्षीदार, साक्ष देणारे आणि पहिले भक्ती करणारे लोक होते. मला आश्चर्य हे वाटतं की देवाचे लोक इस्रायल आणि शास्त्री परुषी आणि कट्टर धार्मिक लोक जे वर्षानुवर्ष रोज बायबल रीडिंग करत होते, चर्चला जात होते, त्याच्यातील एकही जण प्रभू येशू जन्माला त्यावेळेस पाहायला आलेला नाही. किती विशेष आहे ना. आणि हे लोक आले. देवाने कोणाला निवडले हे त्यांना माहीत आहे. प्रभू आपल्या लोकांना ओळखतो असं शास्त्र सांगतं. हालेलुया. आणि पाचवं आणि शेवटचं आश्चर्य हे की त्याच्या धाडसी कार्याबद्दल आपण आश्चर्य करूया. त्याचं कार्य हे धाडसी कार्य आहे. लूक शुभवर्तमान 2 अध्याय. येशूच्या नावात आवाज बंद. लूक शुभवर्तमान 2 अध्याय आणि 11 वचनात असं लिहिलेलं आहे. लूक 2 आणि 11 बघा. वचनाकडे लक्ष द्या. तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रभू म्हणजे मालक, प्रभू म्हणजे लॉर्ड, प्रभू म्हणजे धनी. तो ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त, ज्याच्यावर देवाचा अभिषेक आहे तो. हिब्री भाषेत अभिषिक्त आहे तो. अभिषिक्ताला मसीहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो देवदूतांनी सांगितलं की ते बाळ इस्रायलाचा आणि तुमचा मसीहा आहे. किती जण आमेन म्हणू शकतात? किती जण त्याचं वचन ऐकायला इथं बसलेले आहेत? तो तुमचा मसीहा आहे, तो तुमचा तारणारा आहे, हे देवदूताने त्यांना सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर पाचवं आश्चर्य हे की त्याच्या धाडसी कार्याबद्दल आपण आश्चर्य करूया. लेट अस वंडर ॲट हिज हिरोइक मिशन. त्याचं कार्य कोणतं, कशासाठी तो जन्मलेला होता. जे मोठमोठे थोर लोक, शास्त्रज्ञ वगैरे जे इतिहासात होऊन गेले, ज्यावेळेस बाळ म्हणून जन्मले, कोणालाही माहीत नव्हतं की ते बाळ एक दिवशी एक मोठं शास्त्रज्ञ होईल, देशाचं पंतप्रधान, राष्ट्रपती होईल किंवा कोणीतरी विशेष असं होईल. परंतु प्रत्येकासाठी एक उद्देश, एक योजना देवाची आहे. आणि प्रभू येशूला जगात जन्म घेण्यासाठी, जगात पाठवण्याविषयी देखील देवाची योजना होती. एक धाडसी कार्य होतं आणि ते कार्य 11 वचनात आपल्याला वाचायला मिळतं. ते कार्य होतं तारणारा होण्याचं.
जगाचं तारण करण्याचं, जगाच्या तारण्यासाठी स्वतःचा जीव देण्याचं. का? कारण रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही आहे. देवाला पापांची क्षमा माणसाची करण्यासाठी रक्त आवश्यक आहे, माणसाला शिक्षा देणं आवश्यक आहे. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू तो अर्पण पण झाला, त्यांनी शिक्षा पण भोगली. प्रेज द लॉर्ड. त्याचा उद्देश, त्याचं धाडसी कार्य होतं की मरणासाठी त्याने जन्म घेतला. कोणी मरायसाठी जन्मलेला आहे का? प्रभू येशू ख्रिस्त मरायसाठी जन्मला होता. तो त्याचा जीवनाचा उद्देश होता. त्याच्यासाठी तो जगात आला होता. तुमच्याने माझं मरण, तुमच्याने माझं पाप, तुमच्याने माझ्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तो जन्मला होता. तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. आपण कधी त्याचा अनुभव घेतलेला आहे का? जोपर्यंत घेतलेला नसतो आपल्याला आश्चर्य वाटत नाही. आपण 25 तारखेची वाट पाहतो, पण जेव्हा आपण आनंद घेतलेला असतो, त्याच्या ताराचा अनुभव घेतलेला असतो, त्यावेळेस आपल्याला तो मोठा आनंद अनुभवायला मिळतो. प्रेज द लॉर्ड. तिमोथेला पहिले पत्राचा पहिला अध्याय आणि 15 वचनामध्ये पाऊल तिमोथेला याविषयी लिहिताना तो काय म्हणतो बघा. तिमोथेला पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 15 तो म्हणतो की ख्रिस्त येशू पापी जनांना ताराव्या जगात आला. कोणाला ताराव्या जगात आला? धार्मिकांना नाही. तो म्हणतो मी धार्मिकच नाही तर पापी जनांना ताराव्यास आलेलो आहे. ज्यांना वाटतं की आमचं तारण होईल का, देव मला क्षमा करील का, त्यांच्यासाठी तो आलेला आहे. पण ज्यांना वाटतं की देवाने केली पाहिजे, का करत नाही, त्यांच्यासाठी नाही. ख्रिस्त येशू पापी जनांना ताराव्यास जगात आला. हे वचन विश्वसनीय व सर्वचा स्वीकारायस योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी तो म्हणतो की मी मुख्य आहे. ज्या माणसाने ख्रिस्ताला विरोध केला, ख्रिस्ताच्या लोकांना मारून टाकलं, तोच माणूस ख्रिस्ताचा साक्षी झाला. प्रभू येशूचा जन्म हा चांगल्या लोकांसाठी नाही, वाईट लोकांसाठी झालेला आहे. हे शेवटचं आश्चर्य आहे. धार्मिकांसाठी नाही, की ज्यांना वाटतं की देव आम्हाला स्वर्गात घेईल का, आत घेईल का, त्यांच्यासाठी तो जन्मलेला आहे. त्यांना तो मुक्त करण्यासाठी, बरं करण्यासाठी आलेला आहे. त्यांच्या पापांची क्षमा करण्यासाठी तो आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जे कॅलेंडर, जे महिने आणि वर्ष आपण मोजत आहोत, त्याची सुरुवात त्याच्या जन्मापासून झालेली आहे. जग त्या कॅलेंडरप्रमाणे चालतं, त्या टायमिंगप्रमाणे चालतं. वर्ष महिने पाळतात, पण त्यांना माहीत नाही, न कळत ते त्याच्या जन्माबद्दलची स्मरण करतात, आठवण करतात. 2019 1, 2, 3, 4 पासून सुरुवात त्याच्या जन्मापासून झालेली आहे. म्हणजे त्याच्या जन्माने हिज बर्थ डिवायडेड टाईम, त्याच्या जन्माने काळाची विभाजन केले. त्याच्यापासून काळ सुरू झालेला आहे. काळात तो राहत नाही, काळ त्याच्यामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. तर हे 5 आश्चर्य प्रभू येशूच्या जन्माविषयीचे आहेत. 5 गोष्टी ज्या त्याच्या जन्माबद्दलच्या आपल्याला आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. पहिली गोष्ट ही की त्याचा जन्म अतिशय दैन्यावस्थेत झालेला आहे, आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आश्चर्यचकित करणारी ही की त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे, नैसर्गिकरित्या झालेला नाही. तिसरी गोष्ट अशी की त्याच्या जन्माच्या वेळेस विरोध झालेला आहे. सगळ्यांनी त्याचा स्वीकार केला किंवा सरळ त्याचं वेलकम करायला तयार होते असं नाही. चौथं आश्चर्य हे की त्याच्या धाडसी भक्ताबद्दल आपण आश्चर्य करूया की पहिले भक्ती करणारे, दर्शन घेणारे ते मेंढपाळ होते. ही आश्चर्याची गोष्ट आहे की अशा लोकांना कसं काय देवाने निवडलं. आणि 5वी गोष्ट ही की त्याच्या धाडसी कार्याबद्दल आपण आश्चर्य करूया की त्याचा प्राण अर्पण करण्यासाठी, जगाचं तारण करण्यासाठी तो जन्मला नाही. आणि म्हणून आपण फक्त नाताळ जर पाळत आलेला असाल आणि कधी त्याच्या धारणाचा अनुभव घेतला नसेल, तर तो आजही तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. जर कधीच म्हटलं नसाल की प्रभू तू माझ्या पापाची क्षमा कर, तू माझ्या जीवनात ये,
तू माझा तारणारा हो, मी तुझ्याकडे येतो, तर तो आज तुम्हाला स्वीकारायला तयार आहे. जेव्हा तो तुमच्या जीवनात येईल, जेव्हा तुम्हाला पापाच्या क्षमेचा अनुभव येईल की तुमची क्षमा झालेली आहे त्याच्या पुत्राने करेल, त्यावेळेस नाताळाचा खरा आनंद तुम्ही अनुभवाल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.